परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाबा योगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथातून पाहत अमृतानुभव ग्रंथामध्ये पहिला भाग चाललेला आहे शिवशक्ती समावेशनाचा. अंगाच्या आठवणिया कांती वाया आणि लाजिया कांतू वाया आणि लाजिया स्वसंकोचे प्रिया विरहिली जेणे अशी विविध अंगाची आठवणी म्हणजे काय बघा. आठवणं तुम्हाला माहिती पातेलं ठेवणं त्याच्यामध्ये तुम्ही काय काही आत्माला दूध ठेवलं म्हणा काही ठेवलं म्हणा तर आठवताना तुम्ही आठवणं माहिती आहे तुम्हाला. आठवणं म्हणजे काय कमी करणे. पण शब्द आहे आठवण. अंगाची आठवण इथं काय आठवलंय आपलं शरीर आठवण आहे. आत्मा कसा आहे समुद्र कसं आहे ना सर्व विश्वामध्ये तो व्याप्त झालेला आहे ना. मग त्या आत्म्याने काय केलं आपलं शरीर कमी केलं आठवलं लहान केलं आणि मग काय केलं म्हणून कांती वाया आणला. अंगाच्या आठवण्या कांती वाया आणला जिया. काय केलं या शक्तीनं त्या आत्म्याला लहान बनवलं कमी केलं आणि वाया म्हणजे त्याला विरहित केलं प्रकाशित केलं उत्कर्ष केला जातं. हे सगळं करण्याचं काम शक्तीचं म्हणून लक्षात ठेवा. आत्मा काही करत नाही. आत्मा जसा असतो तसाच राहतो. पूर्वीपासूनचा आहे तसाच राहतो. तो अव्यय आहे निराकार आहे निष्क्रिय आहे. मग हे तिला या देहाला आठवण्याचं कार्य केलं शक्तीने. तुम्ही केलं त्या आत्म्याला. अंगाची आठवण्या कांतू वाया आणला. हा जो कांत आहे कांत म्हणजे पती कांता म्हणजे श्री पती. तेव्हा या स्त्रीने काय केलं की आपल्या पतीला जो खूप अफाट पसरलेला आहे त्याला छोटे केलं आठवलं त्याला. मग त्यांनी काय केलं तिने त्याला असं केलं. त्याने काय केलं
स्वसंकोचे क्रिया, स्व म्हणजे स्वतःला, संकोच म्हणजे कमी होणं, विस्तार होणं, संकोच होणं, संकोच होणं लहान होणं. स्वसंकोचे क्रिया उघडली आणि मग त्यांनी काय केलं, आपल्या स्वतःचा संकोच करून घेतला की म्हणतेच आहे की तुम्ही लहान आहात, फार पसरलेले भाव, फार मोठे झाले, आवाज नको नवरा त्याला की दाखवून जाओ, त्याला कोण सांभाळावं हे काय वाटत चाललं बघून दिसत आम्हाला. म्हणून पत्नीचा नेहमी आग्रह असतो तिकडे, अहो फार वाढत चाललं हो, शरीर फार सुंदर चालले हो, तुम्ही काळजी दिले, म्हणून तिचा आग्रह असतो. म्हणून त्याला लहान हा खरोखर हितोपदेश पत्नीचा त्याच्या हितासाठी उपदेश असतो. म्हणून पतीने राग मानू नये पत्नीचा, किंवा मला रामना सांगतो की तुम्ही करा वास्तविक तुझाच फायदा आहे त्याच्यामध्ये. तुला जी सांगते हे तिचं सांगणं हे तुझ्या हितासाठी आहे बाबा. आज काय झालेलं असतात मी फोटो वाढल्यामुळे विचार वाढलेले जी माणसं शिस्ती असतात, खूप वाटतं त्यांचं चरबी वाटते त्यांच्या अंगामध्ये, ती माणसं हार्ट अटॅकने जातात, मरतात. आपल्या पत्नीला वाटतं की आपल्या नवऱ्याला असं होऊ नये म्हणून ती वारंवार सूचना देत असते. म्हणून संकोच करा. मग त्याने संकोच करा विचारल्याने ऐकलं, पत्नी चांगला ना, ऐकतो आपल्या पत्नीचं, त्याने ते ऐकलं आणि त्याने आपला स्वतःचा संकोच करून घेतला. लहान झाला लहान म्हणून काय करू त्याने, बरोबर तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी लहान होतो, मी बारका होतो, झाला. मग त्याने काय केलं, त्या पत्नीला आपल्या जवळ बसवलं. त्याला जागा नाही केलं बसायला, पण हा बाबा बसवलेला होता ना आता, त्यामुळे तिला बसायला जागा दिली. हे आपण पाहतो घरामध्ये, समजा एखादं बसायचो असं आणि त्यांचे बसायचे दोन्ही शिटाचे हे निघाले ना, हे दोन सीटाचे असतात, ते दोन माणसं बसली इतकी जागा असते त्याच्यामध्ये, एवढी नसते. आता हा मोठा दाडा पुरुष हा जर त्या दोन सीटांमध्ये एकटा बसला तर किती बसेल मग, म्हणून ती सांगते अहो जरा कमी व्हायला. मग कोणी दिसायला आवडून असा बसला येते. मग त्याने आपल्या तिला बसवले. तुम्ही बघा शिव पार्वतीचं जे चित्र आहे, शिवाने पार्वतीला आपल्या मांडीवर बसवलेले असे चित्र आहे. असं मांडीवर घेण्यात काय कारण आहे, कारण हा जो शिव आहे तो इतका पसरलेला आहे. शिव म्हणजे आत्माच, परमात्मा, ब्रह्म. ते ब्रह्म इतकं विस्तारलेलं आहे, इतकं पसरलेलं आहे की तिथे शक्तीला उभं राहायला सुद्धा जागा नाही. मला तुम्ही बाहेर काढलं तुमच्यातून अन्न तात्पुर बसून नाही, तुम्ही सगळीकडे पसरलेला. मग त्याने संदेश केला, मग त्याने आवडले अशा प्रकारे शिव आणि पार्वती यांचं हे जे गोड आहे हे असं आदर्श गोड आहे. हे आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये असा बोध देत
पत्नीने पतीशी कसं वागावं आणि पत्नीने पतीशी कसं वागावं या आदर्शाप्रमाणे जर तो बघून वागले तर तो संसार आदर्श येतो, चांगला होतो. लेकर त्या संसारामध्ये भांडण कटकटी तंटे पेढे नाना प्रकारचे येतात आणि पत्नीलाही सुख मिळते पतीलाही सुख मिळते आणि मुलबाळ झाले असले तर मग म्हणतच नाही. म्हणून हा जो उद्देश आहे ज्ञानवांचा हा जरी आध्यात्मिक उद्देश असला तरी प्रपंचाच्या दृष्टीने सुद्धा किती लाभदायक उद्देश आहे समजायला. तेव्हा ही मुली आता समजली बघा. अंगाच्या कन्या कांतू वाय आणि राजिया ज्या शक्तीवर आपल्या पतीला कांत त्याला उत्कर्षाला आणलं अशाने अंगाची आखणी केली आणि मग त्याने काय केलं आपल्या अंगाचा संकोच केला, लहान झाला, गुंडविली गेले. मग त्याने काय केलं तिला गुंडविली. तेव्हा त्या पत्नीला त्याने संकोच करून जागा दिली, बसवलं, त्याला स्थान दिलं, तिला रूढ केलं म्हणजे प्रतिष्ठित केलं, स्थापना केली, रूढ करून म्हणजे स्थापन केलं, तिला बसवलं, तिला जागा दिली. अशा प्रकारचा हा शिवशक्तीचा जो भाव आहे या होळीमध्ये ज्ञानाला सांगतात. हे केवळ हे जे शिवशक्तीचं दर्शन आहे हे दर्शन विनोदनीय दर्शन आहे. कारण या ठिकाणी शिवामध्ये शक्तीचं आणि शक्तीमध्ये शिवाचं दर्शन हे एकमेकांशिवाय कधीच राहू शकत नाही. हा जो शिवनी आत्मा आहे त्या आत्माची शक्ती जी आहे ती त्याच्या जवळ नसते आणि ती जी शक्ती आहे ती आत्मा शिवाला कधीच विसरत नाही, त्याला सोडून कधी जात नाही. असा हा त्यांचा संबंध आहे. आणि हा संबंध आता जसा प्रपंचात उपयोगाचा आहे तसा बाहेर जगातही उपयुक्त आहे आणि तसा आता आपल्या देहामध्येही उपयुक्त आहे. म्हणून आपल्याला आता या ओळीतून आपल्या साधने संबंधी किंवा देहासंबंधी ही शिवशक्तीचं जे नाटक आहे हा जो खेळ चाललेला आहे तिचा हे सांगताय. हा जो शिव आहे आमचा तुमच्या देहामध्ये आत्मा हा आमच्या देहाच्या कणाकणामध्ये बसलेला आहे. आत्मा म्हणजे काही अशी ठोस वस्तू नाहीये, तो एका ठिकाणी ठेवलेला आहे देहामध्ये. तो आत्मा सूक्ष्माती सूक्ष्म असून तो आपल्या देहामध्ये सगळीकडे सर्वत्र पसरलेला आहे. अगदी नखापासून तर शिखापर्यंत, शिखा म्हणजे शेंडी, नख शिखांत भरलेला आहे, अणुरेणूने भरलेला आहे आपल्या देहामध्ये सुद्धा, इतका तो पसरलेला आहे. मग इतका जो पसरलेला आपल्या देहामध्ये आहे ही आत्म्याची स्थिती आहे. अशा वेळेला त्या शक्तीला कार्य करायचे, क्रिया करायची आहे, तिला काम करायचंय. मग काम करण्यासाठी नोकरी जाणं तर पाहिजे ना. कुठे राहील ती, कुठे जाईल ती काम करायला, कशी काम करेल ती. हा आत्मराज सगळीकडे आपल्या देहामध्ये व्याप्त आहे. मग त्याच्या अंगावर बसून ती क्रिया करू शकत नाही. तिला स्वतंत्र क्रिया करायच्या आहे आपल्या देहामध्ये. आणि तिला देहामध्ये क्रिया का करायच्या असतात, ही कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती षटचक्रांचा वेध घेते.
आपली जी 6 चक्र आहेत पाठीच्या मणक्यामध्ये, त्या षटचक्रांचा वेध घेऊन म्हणजे त्या षटचक्रामध्ये अडकलेली जी संस्कारांची विकारांची घाण आहे ती कुंडली नाहीशी करते. त्यासाठी तुला क्रिया कराव्या लागतात. मग त्या क्रियांसाठी तुला जागा तर पाहिजे ना, तशी ती क्रिया करेल. ते आपल्या पतीच्या अंगात तो ते पाय देऊन क्रिया करू शकत नाही ना. म्हणून त्या आत्मराजाला म्हणतो, बाबा तुमचं थोडस आवरायला तर मला काम करू द्या. त्या साधकाच्या चित्तामध्ये भयंकर घाण साचलेली आहे. त्याच्या या षटचक्रांमध्ये अनेक अडथळे आहेत, हे मला दूर करायचे. तेव्हा तुम्ही या साधकाला तुमच्यापर्यंत घेऊन आत्म्याकडे मला घेऊन जायचंय ना तुम्हाला साधकाला. तर आत्म्याकडे मिळताना त्या साधकाला म्हणजे त्याची व्यवस्था आहे तिला त्या सगळ्या घाणीतून येताना तिला तुम्ही घाण सहन नाही. म्हणून ती घाण उपसण्यासाठी तिला क्रिया करावं लागतात. म्हणून आपल्या साधनेमध्ये क्रिया व्यर्थ होत नाही. क्रिया होणं हे शुभ लक्षण आहे आपल्या साधनेमध्ये. हे शुभ लक्षण असल्यामुळे इतरांना बाहेरच्या लोकांना कळत नाही. याला क्रिया होतात, याच्या क्रिया पाहून बाहेरचे लोक हसतात किंवा काहीतरी वेगळी विचार करतात. ते म्हणतात त्याला डोकं फिरले, याचा वेडा झाला, पागल झाला, याला काहीतरी पिशाच लागलं वगैरे वगैरे त्याचे करतात बाहेरचे. म्हणून ही साधना एकांताची साधना आहे. क्रिया करायच्या असतील साधनेमध्ये व्हायच्या असतील तर त्या एकांतामध्येच द्यायला पाहिजे. बाहेरच्या लोकांचा विषय नको. हा आपला साधनेचा खूप नियम आहे. म्हणून घरामध्ये साधना करताना सुद्धा घरातले सगळे लोक जर दीक्षित असले तरच ती साधना चांगली होते. पण एकच दीक्षित आहे, बाकी सगळ्या दीक्षित आहे, कोणी दीक्षा घेतलेली. मग स्वाभाविकच त्या अदीक्षितांना काय समजतं याच्या. मग ते याच्या त्या क्रियांकडे पाहून एक तर आश्चर्य करतील किंवा हतबल होतील किंवा नाराज होतील किंवा दुःखी होतील, काय नाना प्रकारे. आणि मग मला हॉस्पिटलमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी करतील. आणि असं झालेलं आहे, आमचे अनेक साधक असे वाया गेले. कारण ते साधना घेऊन गेले आपल्या घरी. आता ते हे सगळं ऐकायला तर थांबत नाही ना कोणी. हे जे शास्त्र आहे या साधनेचं, ते शास्त्र कोणीही जाणून घेत नाही. दीक्षा घेऊन येतात जाता घरी आणि माहिती काय नाही, ज्ञान तर काही नाही या साधनेबद्दल. मग ते कशी साधना करतात. तर आमच्या एका साधकाला अशा तऱ्हेनं त्या घरातल्या लोकांनी पकडलं बळजबरी. मला काय झालं नाही, मला कुठे म्हणता तुम्ही. अहो तुम्हाला गप्प बसावं, आम्हाला माहिती तुम्हाला काय होत ते, आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. काय म्हणतात ते, आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. तुम्ही जे वेडे वाकडे हात पाय करतात, असं काहीतरी बोलतात, असं काहीतरी वागतात, ते आम्हाला खपलं नाही घरामध्ये. काय आहे तुमचं भूताटकीचं नाटक. चला दवाखान्यात. आणि त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मेंटल हॉस्पिटलमध्ये डोकं फिरलेलं असतं ना, त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला तो चांगला खडखडी बोलतो त्या डॉक्टरांशी. अहो डॉक्टर साहेब मला काही झालं नाही, हे लोक काहीतरी माझ्यावर आरोप करतायत. हे डॉक्टर म्हणतात ते जे सांगतायत ना ते काय खोटं सांगतील का, त्यांना काय तुम्ही नको आहेत का, आपण बसा तुम्ही नेहमी जाताना काय बोला सांगा काय होतं यांना. लोक सांगतात सगळं. अहो असं काहीतरी गाणी म्हणतात काय आणि काय नाचतात काय, मेडवाकडे हात काय करतात आणि गुंड्या काय मारतात आणि काय काय क्रिया होतात त्यांना.
डॉक्टर नाही वाटतं, डॉक्टरांनाही माहिती नाही ना, डॉक्टर थोडंच मार्गातला आहे. मग डॉक्टर त्याच्या त्या क्रिया बंद करण्यासाठी गोळ्या देतो, औषधं देतो, इंजेक्शन टोचतो, आणखी इंजेक्शन टोचून अरे त्याला काही रोग नाहीये. रोग असला तर औषध देणं उपयोगाचं होतं ना. जो निरोगी विषय त्याला जर तुम्ही ती इंजेक्शन किंवा त्या गोळा खाऊ घालण्याला सवय नाही होते. म्हणून तो विषय इतका असं राहून गेला घरातला. शेवटी तिथल्या त्या डॉक्टरने सांगितलं बा आता आम्हाला जेवढी इंजेक्शन द्यायची तेवढी दूर झालेली आहे, जेवढ्या गोळ्या खाऊ घालायचं इतकं खाऊ घातलं याला. ज्या कोणाला सुधरत नाहीये त्याला जसलोक हॉस्पिटलमध्ये घेऊन आणून जायला आणि त्याला बुद्ध लागलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, डॉक्टरांनी तपासले त्याला, त्यांच्याशी तो चांगला बोलतो. अरे याला तर काहीच झालं नाही, नाही महाराज हा याला झालेलंच आहे. मला इतकी औषध दिली यादी दाखवली त्या डॉक्टरची. सुदैवाने त्याला आपल्या आश्रमामध्ये आणलं. मग त्यांची तुम्ही दिशा घेऊन गेला होता. त्याच्याबरोबर ते लोक ते घरातले त्याला घेऊन आले, ते आले त्याच्याबरोबर त्या आश्रमामध्ये. आणि योगाची गोष्ट अशी की त्यावेळेला आपल्या हॉलमध्ये सगळे साधक बसलेले होते साधना करत. आणि त्या साधकांना सगळ्यांना क्रिया होत होत्या, कोणाला कशा. तेव्हा तो जो साधक आहे त्या साधकाने त्या आपल्या बरोबरच्या लोकांना हे बघा आमचे इथं ही सगळी मंडळी जी आता साधना करून राहिलेली आहे याला क्रिया होऊन राहिल्या की नाही. मग असं होतं तुला पण हे सगळे वेळे झाले का, हे सगळे वेळे झालेले. हे जेव्हा त्या लोकांनी पाहिलं आणि मग आम्हाला भेटले ते महाराज काय तुमचं कुठलं साक्ष असं काही माहिती नाही. तुमचं पूर्ण वाया गेलं. हो वाया का गेलं, तुम्ही आमच्याकडे आधी यायला पाहिजे होतं डॉक्टरकडे जाण्याच्या ऐवजी. त्यांनी दिशा घेतलेली आहे ना, मग त्या दिशा घेतलेल्या मुलाला घेऊन तुम्ही आधी आमच्याकडे हजर आला असता तर हा सगळा प्रकार झाला, विभक्ती वाहून गेलाय. अरे हाडकं निघाले त्या माणसाची, त्या तरुण पोरगा देखणा तात्पर्य का की अशी फजिती होते. मग या स्त्रियांनी लोकांना जर आपण त्या पाहू दिल्या तर ते वाटेल ते खर्च विखर्च करतात आणि मग त्या माणसाला वाटेल तो त्रास होतो. म्हणून ही एकांताची साधन आहे आपल्याला सांगता येईल. म्हणून संकोच करतो तो आत्मा आणि म्हणतो शक्ती नाही तू राहतात क्रिया सांगू दे तुझं का, आणि म्हणून ते तिला जवळ घेतो. शक्तीला वास्तविक सगळ्या शरीरामध्ये पसरलेला तो आत्मराज तो तिच्यासाठी जागा करून देतो आणि सांगतो आता तिची मूळ जागा कुठे आहे. मग त्या कुंडलीची मूळ जी जागा आहे ना ती त्या मूलाधार केंद्राच्या खाली थोडीशी जागा दिली तिला. आणि तिथं शेष म्हणतात तिला, शेष शक्ती. शेष म्हणजे उरलेली. शेष शब्दाचा अर्थ सर्वही आहे. पृथ्वीच्या दृष्टीनं शेष नाग आहे, त्याने त्या पृथ्वीला धारण केलेले आहे. इथं ही जी शेष शक्ती ती मूळाधाराखाली त्या मूळाधाराला आधार येते, मूळ आधार येते. तिच्यावर आपला सगळा देहाचा भार आहे. हा पाठीचा कणा आहे, त्या कण्याच्या खाली शेवटच्या टोकाला मूलाधार केंद्र आहे. त्या मूलाधार केंद्राच्या खाली थोडीशी जागा आहे, त्या जागेवरून फिरायला. मग त्या आत्म्याने तिला जागा दिली. जा बे आता तू या सुषुम्ना मार्गी तू या सुषुम्ना गाडी जात वाचवणार तू तुझ्यासाठी मोकळी जागा. आणि मग त्या सुषुम्नेमध्ये ती
नाना प्रकारच्या क्रिया करून त्या साधकाच्या हृदयात वाईट अगदी घाणीतल्या अशा गोष्टी असतील त्या सगळ्या संस्कारांना विचारांना बाहेर करते आणि ते शुद्ध करते, त्याचे शरीर साफ करते, अंतःकरण साफ करते. तेव्हा ह्या क्रिया तत्वांच्या आधारावर होतात आणि संस्कारांच्या आधारावर होतात. दोन प्रकार आहेत क्रियाचे. हे साधकाला माहिती नसतं. चक्राचा आधारावर होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, कुठल्या चक्रावर ही क्रिया निघाली, त्या चक्रामध्ये कोणतं तत्व आहे हे आपल्याला माहिती असतं. उदाहरणार्थ मूलाधार चक्र जे आहे पहिलं ते पृथ्वी तत्व आहे. तिथं पृथ्वी तत्वाच्या क्रिया होतात. म्हणजे ह्या उड्या मारणं, नाचणं, आडाओढा करणं मोठ्याने, या ज्या तीव्र क्रिया आहेत, भयानक उग्र क्रिया त्यांना आपण म्हणतो, त्या मूलाधाराच्या आहेत. कारण त्या ठिकाणी पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व हे जड तत्व आहे. जे पंचमहाभूत आहेत ना, त्यामध्ये पृथ्वी हे सगळ्यात जड तत्व आहे ना. म्हणून त्या तत्वावर होणाऱ्या तिच्या ज्या क्रिया असतात त्या अतिशय उग्र क्रिया असतात, भयानक असतात. म्हणून ज्या साधकांना अशा उग्र क्रिया होतात, समजून घ्यायचं की त्याच्या मूलाधारामधून ती कार्य केली आहे. हे सुद्धा आता आपल्याला माहिती झालं पाहिजे. हे शास्त्र वाचलेलं नाही, काय नाही, काय नाही, मग ते घाबरून जातात. नाही साधकही घाबरून जातात. त्याच्यावरचं जे अधिष्ठान चक्र आहे, ते अधिष्ठान चक्र जलतत्वाच्या क्रिया करणार होतं. आता पृथ्वीपेक्षा मातीपेक्षा पाणी हे सारखं विरळ आहे, पटलंय. म्हणून अधिष्ठान चक्रावरच्या ज्या क्रिया असतात त्या पटल्या असतात, इतक्या उग्र नसतात. असतात त्या थोड्याशा, परंतु त्या इतक्या उग्र नसतात पृथ्वी तत्व इतक्या, त्या थोड्या पटल्या असतात. हरणं, बोलणं, नाना प्रकारच्या अशा क्रिया त्याही जलतत्वाच्या क्रिया. त्याच्यावरचं जे चक्र आहे ते मणिपूर चक्र, ते अग्नितत्व आहे. अग्नितत्वाच्या क्रिया ज्या आहेत त्या तापवणं किंवा थंड करणं अशा प्रकारची त्याला क्रिया होते. त्या साधकाला इतका घाम सुटतो काही वेळेला, खूप घामाघूम झालं. असं काय केलं त्याने, काय केलं, पण ती जी क्रिया चाललेली त्याची ती त्या अग्नितत्वात चाललेली क्रिया, मणिपूर चक्राची क्रिया. आणि म्हणून त्याचं शरीर काही वेळेला घामाघूम जातं, तो काही वेळेला इतकं तप्त होऊन जातं. त्याला असं वाटलं की माझ्या शरीरामध्ये काय ताप आला तर काय, भयंकर तापून जातो. त्यामुळे इतकं थंड होऊन जातं, भयंकर थंड होऊन जातं शरीर. अशा ह्या ज्या क्रिया आहेत त्या मणिपूर चक्राच्या अग्नितत्वाच्या क्रिया. त्याच्यावरचं जे चक्र आहे हे अनाहत चक्र आहे. या अनाहत चक्रामध्ये नाना प्रकारचे आभार आहेत. म्हणून ते जे साधक असतात, अनाहत चक्राच्या क्रिया सुरू झाल्या की त्याला सुंदर सूर लागतो, गायन करू लागतो, विविध प्रकारची पद्य म्हणू लागतो, सूर काढतो. कारण ज्याला कधी संगीत माहिती नाही तो संगीताचे सूर काढतो, त्या वेळेला सगळ्या वाद्यांचे सूर तो आपल्या मुखाने काढतो. कुठे शिकला तो, इतके सुंदर सूर काढतो की ऐकणारा बाहेरून ऐकणाऱ्याला वाटतं की कोण फिरून वाजवतोय, का सतार वाजवतोय, का काळ वाजवतोय, किती सुंदर क्रिया असतात. या अनाहत चक्रावरच्या क्रिया आहेत. अनाहत चक्र हे जे चक्र आहे त्या ठिकाणी वायू
वायू आहे, त्याच्यावरचं विशुद्ध चक्र आहे विषाद. या विशुद्ध चक्रामध्ये शक्ती गेली की त्या ठिकाणी मग अशा काही शांत क्रिया होतात. त्याला मग कारण ते जे चक्र आहे ते चक्रच म्हणजे आकाश तत्वाचं. आणि आकाश कसं आहे तुम्हाला माहिती, शांत आहे, आकाशामध्ये काही म्हणून त्या साधकाला त्या ठिकाणी ध्यान लागतं, धारणा होते, एकाग्रता होते, चित्ताचा लय होतो, मनोलय होतो. अशा प्रकारच्या त्या क्रिया असतात. आणि तिथून मग आज्ञाचक्र शक्ती येते. आज्ञाचक्रावर प्रकाश दर्शन आहे. प्रकाश म्हणजे विविध प्रकारचे प्रकाश, कधी तांबडा, तर कधी पिवळा, तर कधी लाल, तर कधी हिरवा, तर कधी अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या क्रिया, रंगांच्या, प्रकाशाच्या क्रिया किंवा देवदेवतांची दर्शन होतात. आज्ञाचक्रावर देवदर्शन होतात. त्या साधकाची जी देवता असेल, तो देव असेल, ती देवता त्याला त्या आज्ञाचक्रामध्ये दिसते. पण त्याने तिचा, त्या देवतेचा ध्यास घेतलेला असतो किंवा त्याची पूजा त्याने केलेली असते. त्यामुळे आज्ञाचक्रावरच्या क्रिया या सगळ्या देवदेवतांच्या दर्शनाच्या किंवा साधू संन्याशांच्या दर्शनाच्या किंवा प्रकाश दर्शनाच्या क्रिया आहेत. आता हे जर माहिती असलं आणि आपल्याला अशी जर काही कोणती क्रिया झाली असेल तर चटकन आपल्याला कळायला पाहिजे की आता ही कुठल्या केंद्रावरची, कुठल्या चक्रावरची क्रिया आहे. आणि नंतर मग आज्ञाचक्राच्या पुढे मग सगळ्या क्रिया बंद होतात. मग पुढे ज्या मार्गातून शक्ती वर जायला लागते सहस्रार चक्राकडे, तो मार्ग तिचा अति सूक्ष्म मार्ग आहे, अर्थात बारीक मार्ग आहे. बारीक अशा ब्रह्मरंध्रामधून ती शक्ती, ब्रह्मरंध्र म्हटले. अशा त्या मार्गाने ती जात असताना मग कुठल्या प्रकारच्या अशा बाहेर दिसणाऱ्या क्रिया होते. आता त्याला कळतं आपल्याला काहीतरी होतं, परंतु त्या बाहेर पडत होती त्याच्या सूक्ष्म शरीरावर होतात. पुन्हा ह्या क्रिया ज्या होतात त्या पुन्हा त्याच्या 4 शरीरांवर क्रिया होत असतात. हे जे बाहेरचं शरीर आहे हे जड शरीर आहे, स्थूल शरीर. या स्थूल शरीराच्या क्रिया उग्र असतात. त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीराच्या क्रिया त्यापेक्षा एकदम कमी शांत क्रिया असतात. त्याच्यापेक्षा कारण देहाच्या ज्या क्रिया, कारण शरीर येते, त्या कारण शरीरावर जेव्हा शक्ती काम करते त्यावेळेच्या क्रिया आणखीच मंद, क्रियाच नाही, बाहेर दिसतच नाही. आणि महाकारण शरीरावर जेव्हा काम करते शक्ती, त्यावेळेस त्या क्रियांचा बाहेर कुठेच पत्ता लागत नाही, पण त्या साधकाला मात्र कळत असतं, आनंद येत असत. अशा प्रकारे 4 देहांच्या स्थितीवरती कार्य करते. षटचक्राच्या म्हणजे पंचमहाभूतांच्या आधारावरती कार्य करते. आणि मुख्य प्रकार म्हणजे संस्कारांच्या आधारावरती कार्य करते. संस्कार ज्या प्रकारचे असतील त्या संस्कारांना बाहेर हटवण्यासाठी तशीच क्रिया करावी लागेल तुला. म्हणाल संस्कार कसे असतात, संस्कार सूक्ष्म असतात. कर्म करतो आपण, त्या कर्माचा संस्कार म्हणजे ठसा किंवा छाप आपल्या चित्तात पडते, दगड येतो. जसं भक्तांनी आपण दगड फेकतो ना, त्याप्रमाणे त्या कर्माचा संस्कार आपल्या चित्ताच्या तळात येतो. तेव्हा ही संस्कारांप्रमाणे, कर्मांच्या संस्काराप्रमाणे आता ते कर्माचे संस्कार बाहेर करण्यासाठी तशाच प्रकारची क्रिया होते. आता त्यांनी जर कर्म
पूजा अर्चा करण्याचं कर्म केलेलं आहे आणि त्याचे संस्कार बनवले आहेत. तो शक्ती सुद्धा त्यावेळेला त्या क्रिया अशा दाखवेल की तुम्ही पूजा करून राहिलाय, मंत्र होऊन राहिलाय आणि दक्षता होऊन राहिलेला आहे. अशा प्रकारचं त्याचं ते वागणूक केलं. पुन्हा आणखी संस्काराचा आधार होणाऱ्या क्रिया तो विविध प्रकारची कर्म केली असताना विविध प्रकारच्या त्या क्रिया असतात. पुन्हा आणखी मागच्या जन्मामध्ये आम्ही कुठल्या देहात होतो, कुठल्या देशात होतो, कुठल्या धर्मात होतो, कुठले संस्कार आम्ही मागच्या जन्मात मिळवले त्याच्या आधारावर क्रिया होतात. त्या संस्कार तो या देहातले मागच्या जन्माचे आपला एक साधक आहे. तो साधक जेव्हा साधूला बसला तेव्हा तो आपल्या हिंदू देवतांना शिव्या द्यायला आणि ती शिव्या देण्याची पद्धत हिंदू मधून तो देत होता. हिंदू भाषेमधून तो गणपतीला, सरस्वतीला, त्या देवदेवतांना तो शिव्या घालायचा. आमचे पोलीस ऑफिसर या शिवामध्ये यायचे ते काही सांगितलं. त्यांनी पाहिलं हा कोण हो आपल्या गणेशा शिवाजी मला, सरस्वतीला, रामाला, कृष्णाला शिवाजी मला मध्ये घुसले. विचारताना म्हणत होती का मध्ये घुसले पाहिलं त्याने कोण घेऊन झाला शिव्या हा देतो का त्याला ठरला त्याचा त्याला 2-4 सभाडी घेऊन गेला. बिचारा उभा राहिला. काय झालं शिवाय आमच्या देवदेवतांना शिवाय देतो का? पोलीस असतो बाहेर घेऊन आला त्याला हात धरून. तेवढ्यात मी आलो होतो. काय झालं म्हणे हा आपला देवांना शिवाय देऊन आला. माहिती नाही हे कशावर मध्ये दिसलं. माहिती का तू का शिवाय देऊन राहिला, कोण येतो तो? त्यावेळेला त्या अरबस्थानातला किंवा कुठल्या तरी मुसलमान राष्ट्रातला नागरिक होता मागच्या जन्मात. आणि त्याला ते चांगलं आठवतं की माझं नाव अमुक आहे, माझी देवी आहे आणि हे सगळं त्याला ते बाबळ्याला आठवत होतं. ते सगळं मागचं घेऊन त्याच्या गोळ्यात येत होत. आणि मग त्याचा त्या धर्माप्रमाणे तो आपल्या देवदेवतांना पोषणात होता. अफगाणिस्तानमध्ये बोलायचं खोलण्यात. त्याप्रमाणे याला ते सगळं मागचं जीवन आठवायचं, दिसायचं. प्रत्यक्ष त्याची देवी दिसायची त्याला. तुम्हाला काही माहिती नाही, कोणी तुम्ही असं नाही करायचं. त्याला तो त्या क्रियांमध्ये त्या शक्तीचा आवेश त्या क्रिया मिळालेल्या आहे. तो कशाशिवाय देणारा मुलगा नाहीये, तो मुलगा आहे आपला. पुष्पाची तुम्ही असं तुम्हाला काहीच माहिती साधनेमध्ये. तात्पर्य काय की आपल्याला आपल्या साधनेमध्ये होणाऱ्या ह्या क्रिया आपल्या पूर्वजन्माच्या सुद्धा असू शकतात. सांगा का कसं काय आपल्याला कळणार नाही. म्हणून कुठल्या तत्वावर कुठल्या प्रकारची कशा प्रकारची क्रियाशक्ती करेल ही तिलाच माहिती असते. आणि ती ज्ञानवती आहे. ती ज्ञानवती आहे, तिला सगळी समज आहे. म्हणून ती जाणते सगळं आणि म्हणून त्या क्रिया तुला करायच्या असतात. म्हणून ती त्या आपल्याला सांगते की मला जागा द्या हो की आवडा थोडं बाजूला बा. आपला तो सोडले नाही सगळीकडे. म्हणून त्या क्रियेच्या हिच्यासाठी संकाराने स्वसंकोची क्रिया घडवून दिली. म्हणून त्याने स्वतःचा संकोच करून त्या क्रियेला प्रतिष्ठित केलेलं असतं, काम करू दिलेलं असतं, स्थापन केलं असतं. तिला
ज्ञानोबा या ओळीमध्ये आपल्या सगळ्या साधनेचा इतिहास सांगताय साधकाला, हे कळलंच का आता. म्हणून हा अमृतानुभवचा अमोल ग्रंथ आहे. साधकांनी हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान घेतल्याशिवाय सर्व साधना तो अनुभव त्याला येतात, परंतु त्या अनुभवांचा काय संदर्भ आहे, कशामुळे मला अशा क्रिया होतात, कोणत्या चक्रावर, कुठल्या संस्कारावर, कुठल्या देहावर या क्रिया होतात, ज्ञान नसल्यामुळे तो कळतो. पण ज्ञान जर असलं तर त्याला चटकन समजतं. म्हणून साधक सुद्धा थोडासा शिकलेला पाहिजे, त्याला ज्ञान पाहिजे, त्याने वाचन केलेलं असेल, या आपल्या साधनेचं तो काही ज्ञान किंवा. म्हणून हा ग्रंथ अतिशय मोलाचा ग्रंथ आहे आणि साधकांचा विषय किती मोलीच माहिती यामध्ये हे ज्ञानवाद आपल्याला समजायला. अंगाची आठवण्या कांतू वारा आणि राज्य स्वसंकोची क्रिया बोलली. आता हा जो स्वसंकोच प्रपंचात नका आपल्या शरीरातलं प्रपंचामध्ये पतीला संकोच करावाच लागतो. तस आता आपली प्रपंचाची गोष्ट नाही. समजा एक मुलगा आहे, तो मोठा झाला, शिकला, त्याला नोकरी लागली, देवाच्या शहरामध्ये नोकरी करतो, लग्न झाले. आता त्याला जो पगार मिळतो आहे तो पगार तो एकटाच खर्च करेल, पण एकटाच खर्च येतो. कुठेतरी काही गाड्याने घेतले असे तिथे तो त्याला जे काय 1000-2000 मिळतात त्या कामामध्ये आता जास्त मिळत असत. समजा 1000-2000 काय पैसे मिळतात, तो एकटाच खर्च करतो. पुण्याचा खर्च येतो. एकटा जीव सदाशिव म्हणतात, खरं की नाही. एकटा जीव सदाशिव म्हणजे स्वतः शिवासारखा राहतो तो. किती सुंदर झाला आपल्याला. पण काय झाला तर पुढे आपण लग्न करून टाकलं, बायको आली. आता जो पगार तो एकटा खात होता तो आता एकटा खाईल का? आता त्याला संकोच करावा लागेल. आपल्याला तिथे मग तो मला साडीला पैसे द्या, मला बाजाराला पैसे द्या, मला अमुकला पैसे द्या. म्हणजे संकोच झाला की नाही. आता शिव कसा संकोचित होत जातो शक्तीमुळे, त्या पत्नीमुळे, आहे ना. तो कसा पती कसा संकोचित झाला आता. अरे बाप, आता एका बुडाला हो. मग तो त्या शक्तीच्या पत्नीच्या योगाने पुन्हा संकोचित, पुन्हा निरोगाला जाईल. लोक आणखी जास्त संकोच झाला. जो पगार एकटा खात होता एकाचे 2 झाले संकोचाला. आणि त्या मुलभाव पोराचे शिक्षण सुरू झाले की झालं मग संकोच तो शिव इतका संकुचित होत आणि ती शक्ती सारखी पसरत जाते. शक्तीचाच राजदूता घरामध्ये चालतो. तुम्ही आता पण सपोर काय पोरांना पण सोडून पण काही जातात तुम्हाला कशी मिळाली अशा प्रकारचा तुझा ताबा बसून तर कोणत्याची गोष्ट जेव्हा शक्तीचं स्वरूप तो असं प्रसवणारं स्वरूप आहे किंवा प्रमाणं स्वरूप आहे आणि तो दुसरा शिवमग संकुचित होत जातो. दोन माहिती येतो तुला म्हणतो तुला काय करायचं नको बोल.
Nagmamahal होगा म्हणून मातावादी बनून तात्पर्य शिवशक्तीचं ते स्वरूप आपल्या कोणतं दिसतं. आम्ही जगात राहायचं का तुम्हाला विश्राम हरिओम.